जय आदिवासी जय जोहार मित्रांनो, आजचे होळी बधाने हॅप्पी होळी आणि लाईक અને સબસ્ક્રાઈબ કરજો। જો વિડીયો પસંદ આવે તો શેર જરૂર કરજો, શેર કરવાનું ભૂલતા નહીં। ती नारळ आणि नारळ घेऊन आम्ही जातो होळीवर। मी पण सिलेसुद्धी पाहत राहा आमच्या गावची कशी होळी पेटवते आणि आम्ही आलो हे होळीवर। तो खांब आताच उभा करतो तर याला बरेच पापडे बांधलेला आहेत आणि सुपडा पण बांधलेला आहे। चला तुम्हाला जरा वारमा दाखवतो की हे कशी पेटवायचे। दोस्तार होळी वर्षમાં એક જ વાર તો એ વિડીયોને સબસ્ક્રાઈબ કरून જાયજો અને લાઈક करून। વિડીયો કયા ગામથી જોતા છે તો કમેન્ટ કરી જજો, दे की आपला आदिवासी भाव આગળ વધून जाल। જરાક વાર हो चांद निघला हे पेटवाय तयारी केली। हे जर 5 फेऱ्या मारून हे आता पेटवाय चालूच करा आहेत। तर आपले याचा व्हिडिओ बनवाय आहे तर मी पण लहान लहान बनवून घेतो व्हिडिओ। आपण पण नारळ आणलेला आहे तर आता थोड्याच समयમાં नारळ आहेत काही म्हणून टाका आहे तर आपले पण एमा नारळ टाका आहे। तर चला आपले पण टाकाय जाव। काय मागू ते नाही समज पडत, पण एक गोष्ट मागतो की आपल्या चॅनलला हे लवकरच फॉलो सापडते आणि लवकर ग्रो होईल। आदिवासीમાં एकच आदिवासी ही परंपरा आहे आपली होळीची दहन करायची। तर अख्खे लोक मिळून हट पापडे घेऊन पडलेत। काय माहीत कोणाच्या नशिबात गोडे पापडे सापडते, पण आपल्या हातात एक पापडी येईल आहे आणि आपला नारळ पण अंदर जायला आहे। दोस्तार कमेंट करजा की हा उंदरचे वर्षમાં कोण कोणाचा नारळ होळीમાં पडेल आहे। ज्याचा पण नारळ पडेल हवा त्याची मनोकामना पुरी होईल। हो खांब तो तोडला आणि हे पोस्यांना चुमथून फिरायला लावला तर कमेंट करून सांगता की हे चुमथून काय फिरायला लावलं। आदिवासी परंपरा आहे, पण मी तुम्हाला विचारतो की काय हे घेऊन पळतात आणि वहळावर कायला घेऊन जातात। दोस्तार व्हिडिओ गमल तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा। आपले असेच व्हिडिओ आगळ बनवत राहू आणि आज तुम्हाला व्हिडिओ गमल तर लाईक करून सबस्क्राईब करून जास्त मिळू।